नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पोलिसांना वार्षिक सुट्टी किती भेटतात याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, जर तुम्हाला मुंबई पोलिसाचा पेमेंट किती असतो याबद्दल संपूर्ण माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला मुंबई पोलिसांचा पहिला पेमेंट किती असतो, ट्रेनिंगमध्ये पेमेंट किती पडतो, कधीपासून लागू होतो, त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस एलएला हजर होता ट्रेनिंग पूर्ण करून त्यावेळेस तुमच्या पेमेंटमध्ये किती वाढ होते, इन्क्रीमेंट तुम्हाला कधी लागतात, एचआरए कधी लागतो याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तर चला मित्रांनो, तुमचा वेळ न वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, पोलिसांना वार्षिक सुट्टे किती भेटतात? तर वार्षिक सुट्ट्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहे साप्ताहिक किती असतात तर वर्षातील 52 साप्ताहिक त्यांना भेटतात। आता 52 साप्ताहिकमध्ये महिन्याला 4 तर आठवड्याला 1 साप्ताहिक अशा पद्धतीने वर्षामध्ये 52 साप्ताहिक भेटतात। त्यानंतर येतं किरकोळ रजा। ही किरकोळ रजा 20 दिवसाच्या असतात, म्हणजेच वर्षामध्ये तुम्हाला 20 किरकोळ रजा भेटतात। मग तुम्ही वर्षामध्ये ते कधीही घेऊ शकता। जास्तीत जास्त तुम्ही मित्रांनो 7 घेऊ शकता आणि कमीत कमी 1 पासून सुरू होऊ शकते। तुम्ही 1+1 टाकू शकता। 1+1 म्हणजे 1 रजा आणि 1 साप्ताहिक जोडून तुम्ही टाकू शकता। मग ह्या तुम्हाला वर्षामध्ये कधीही घेता येतं आणि 1 आठवड्याच्या नंतर तुम्ही लगेच अप्लाय करू शकता परत। आता तुम्ही ह्या सोमवारी घेतलेला आहे रजा, तर तुम्हाला तिथून तुम्ही जेव्हापर्यंत रजा घेतले, तुमची रजा जेव्हा संपलेली आहे त्यापासून तुम्हाला 8 दिवस पूर्ण झाल्यानंतर परत तुम्ही त्या किरकोळ रजा टाकू शकता। तर हे होते किरकोळ रजा 20 भेटतात वर्षामध्ये। त्यानंतर येते अर्जित रजा। अर्जित रजा किती भेटतात तर बघा मित्रांनो, अर्जित रजा तुम्हाला 45 भेटतात। आता ह्या 45 रजेमध्ये 15 रजा तुमच्या जमा होत्यात आणि 30 रजा तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही 15 रजा घेऊन 15 रजा इन कॅश करू शकता, म्हणजेच तुम्हाला त्या 15 रजेचे पैसे भेटतात। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रजा घेऊ शकता। जे अर्जित रजा आहेत त्या तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता। ते तुम्हाला वर्षामध्ये 45 दिवस भेटतात। त्यानंतर आलं मेडिकल रजा। मेडिकल रजा सुद्धा भेटतात। मेडिकल रजा किती असतात तर 21 दिवसाच्या असतात। तुम्ही आजारी असाल, तुम्हाला ॲडमिट केलेलं असेल तर तुम्ही वर्षामध्ये 21 रजा घेऊ शकता। जास्तीत जास्त तुम्हाला 21 रजा घेता येतात। यामध्ये तुम्हाला 8 दिवस, 7 दिवस, 13 दिवस, 12 दिवस, 21 दिवसापर्यंत तुम्ही वर्षातून रजा घेऊ शकता। ते मेडिकल रजा तुम्हाला काही आजार आला तर तुम्ही ते घेऊ शकता। त्यानंतर आहे विशेष महिलांसाठी रजा। आता विशेष महिलांसाठी कशा रजा आहेत तर महिलांना प्रसूती रजा असतात 6 महिन्याच्या। प्रसूती रजा म्हणजे डिलिव्हरीच्या रजा। ज्यावेळेस ते डिलिव्हरी झालेल्या दिवसापासून त्यांचं बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत त्यांना 6 महिने प्रसूती रजा मिळतात। त्यानंतर बाळ 3 महिने त्यांना बालसंगोपनाच्या रजा असतात। 6 महिने पूर्ण झाल्यानंतर लगेच त्या बालसंगोपनाच्या रजा टाकू शकतात, त्या 3 महिने भेटतात। त्यानंतर विशेष बालसंगोपनाच्या 3 महिने प्रत्येक बाळाला असतात, म्हणजेच 2 बाळाला 6 महिने भेटतात। एका बाळाला 3 महिने, एका बाळाला 3 महिने, असे करून 2 बाळाला 6 महिने भेटतात। आता ही विशेष बालसंगोपनच्या जे रजा आहेत त्या रजा तुमचं बाळ 18 वर्षाचं होऊपर्यंत तुम्ही ते कधीही घेऊ शकता। मग त्यामध्ये तुम्ही 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस अशा पद्धतीने तुम्ही 3 महिने घेऊन संपवू शकता। तर बघा, त्यानंतर जर तुमची सर्व्हिस शीटला तुमची सर्व्हिस जास्त दिवस झाली असेल, जर सर्व्हिस शीटला तुमच्या ज्या सुट्ट्या जमा असतील त्यासुद्धा तुम्ही बालसंगोपनामध्ये त्या सुट्ट्या घेऊ शकता। आता मित्रांनो, हे प्रश्न असा आहे की पुरुषांना सुद्धा बालसंगोपनाच्या सुट्ट्या भेटतात का तर भेटतात, पण कोणाला भेटतात? ज्या बाळाची आई नसेल किंवा त्या बाळाचं संगोपन त्यांच्या वडिलाकडे आलेलं असेल, आई वडील एकत्र नसतील, बाळ आपले वडीलच सांभाळत असतील, अशा पुरुषांना बालसंगोपनाच्या सुट्ट्या भेटतात। बाकी दुसऱ्यांना बालसंगोपनाच्या सुट्ट्या भेटत नाहीत। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीच्या महिलांना सुट्ट्या भेटतात आणि जे वार्षिक सुट्ट्या आहेत त्या आपण सुट्ट्या व्यवस्थितरित्या तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा। जे आता पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा नवीन पोलीस झालेले असतील, त्यांना सुट्ट्याबाबत माहिती नसेल तर नक्कीच लिंक शेअर करा। भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।